नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता ईश्वरीने मात्र आपल्या मनातील अर्णव सरांना सांगितलेलं आहे. कारण आज मात्र ईश्वरी अर्णवच्या इतकेच जवळ आलेली असते. आपल्यामध्ये जे काही ओढणीचा पडदा ती लावत असते, तर आज तिने बेडवर मात्र स्वतः आता ईश्वरीने तो पडदा मात्र हटवलेला असतो आणि अर्णवला तिने सांगितलेलं असतं की हे बघा अर्णव सर, मी मात्र तुम्हाला आता आपला नवरा मानायला सुरुवात केलेली आहे. अर्णवने हे ऐकल्यानंतर अर्णवला खूप असा आनंद होतो. अर्णव म्हणतो की खरंच ईश्वरीने आता आपल्याला नवरा मानायला लागले आणि आज मात्र तिने आता पडदासुद्धा हटवलेला आहे. खरंच खूप छान वाटतं. म्हणून आता अर्णवसुद्धा खूप खुश झालेला असतो आणि अर्णवसुद्धा आता इतका खुश असतो आणि आज मात्र दोघंही एकमेकांना प्रेमाचं प्रपोज करतात. त्यानंतर आता ईश्वरी खूप खुश असते. आता मात्र ईश्वरीने ठरवलेलं असतं की आता काही झाले तरी अर्णव सरांना आपण आपले नवऱ्याचे सगळे काही हक्क द्यायचेत. आता अर्णवसुद्धा खूप खुश असतो आणि त्यानंतर दोघेही छान असा गप्पा करत असतात. अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी, आज मात्र मी इतका खुश आहे कारण इतक्या दिवसांचं जे काही स्वप्न आहे तर ते माझं पूर्ण झालेलं आहे. आता ईश्वरी म्हणते की म्हणजे अर्णव सर, नेमकं तुम्ही काय बोलतात? तुम्ही तर मला तुमची मैत्रीण मानत होतात. अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी, आता जेव्हा तू मला म्हटलेली असते की जोपर्यंत आता मी तुम्हाला स्वीकारत नाही तोपर्यंत मात्र मी तुला जे काही वचन दिलेलं होतं की कधीही मी तुला अगदी बायकोच्या हक्काने स्पर्श करणार नाही, त्यावर आता ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, खरंच तुम्ही खरंच मनाने खूप चांगले आहात. मी तुमच्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला होता आणि आज मात्र मी तुमचा आता नवरा हे हक्काने स्वीकार करत आहे. अर्णव म्हणतो की हे कित्येक दिवसातून मला ऐकायचं होतं. कारण ईश्वरी, ज्या दिवशी तू लग्न करून माझ्यासोबत आली त्याच्या अगोदरच मी तुझ्या प्रेमात होतो आणि ह्या प्रेमाचं प्रपोज मला कित्येक दिवसापासून तुला करायचं होतं, पण आता मी अगदी सगळं काही तुझ्या मनावर ठेवले होते. आता ईश्वरी हे ऐकून खूप खुश होते आणि आता ईश्वरी आणि अर्णव, आता मात्र ईश्वरीला इतका आनंद झालेला असतो. आता ईश्वरीला तरीसुद्धा अर्णवच्या मनात नक्की काय आहे? आता अर्णव सरांनी आपल्याला बायको म्हणून स्वीकार केला असेल का? आणि त्यांनी आपल्या मनातील प्रेमाबद्दल आपल्याला सांगितले, पण तरीसुद्धा आज अर्णव सर म्हणजे जे काही बोलत आहे ते एकदम खरं बोलत आहे. कारण अर्णव सरांनी मनातील प्रत्येक गोष्ट सांगितली, परंतु नक्की आता आपण त्यांचा नवरा म्हणून स्वीकार केलेला आहे, पण त्यांनी मनाने आपला स्वीकार करायला पाहिजे. कारण बळजबरीचं नातं मला नको आहे आणि हे सगळं अर्णव सरांच्या मनावर राहील असे आता ईश्वरी ठरवते. आणि ईश्वरी आता छान असं स्वप्न पाहत अर्णवकडे पाहत असते. आता दोघे आता एकमेकांच्या कडे पाहता पाहता एकमेकांच्या अगदी जवळ येतात आणि एकमेकांच्या अगदी जवळ येऊन मात्र आता ते दोघांचं मिलन होतं. त्यानंतर मात्र आता दुसऱ्या दिवशी सकाळी खूपच छान आता ईश्वरी तयार होते. कारण तो क्षण काही आता वेगळाच असतो. आता ईश्वरीच्या चेहऱ्यावर अगदी ग्लो आलेला असतो आणि ईश्वरी आता इतकी सुंदर दिसत असते. तर आता अंजली तयार होऊन बाहेर येते आणि ईश्वरीला म्हणते की काय गं ईशू, आज मात्र तू खूपच खुश आहे, नक्की काय झालं? त्यावर आता ईश्वरी लाजते. ईश्वरी म्हणते की ताई काही नाही, उगाच आपलं. आणि काय हो ताई, तुमची तब्येत वगैरे कशी आहे? आता अंजली म्हणते की अगं माझ्या तब्येतीला काय झालं, मी तर ठीकच आहे, पण ईश्वरी तुमच्यामध्ये काय आहे? अगं चिंटूने काही तुला प्रपोज वगैरे केले की काय? तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते की अंजली ताई, हे बघा मी तुम्हाला सगळं काही सांगते. कारण मी आता अर्णव सरांना माझा नवरा मानलेला आहे, ते पण मनापासून, आणि त्याबद्दल मी अर्णव सरांना सांगितलेलं सुद्धा आहे. तेव्हा आता अंजली म्हणते की अगं मग वाट कसली बघते? अगं चिंटू तर कधीपासून तुझ्या प्रेमात आहे. म्हणजे हे बघ ईश्वरी, जेव्हापासून तुझं आणि चिंटूचं लग्नसुद्धा झालेले नव्हते तेव्हापासून चिंटू तुझ्यावर प्रेम करतो आणि त्या प्रेमाचं प्रपोज तुला सांगण्यासाठी त्याने काय काय तयारी केलेली आहे काय मी तुला सांगू? तेव्हा आता ईश्वरी म्हणते की खरंच अंजली ताई, अर्णव सरांनी माझ्या आयुष्यात येऊन खरंच माझं खूप काही अगदी व्यवस्थित केलेलं आहे आणि आज जर अर्णव सर माझ्या आयुष्यामध्ये नसते तर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. त्यावर तर अंजली विचारते की म्हणजे काय गं ईश्वरी, काय झालं? आता ईश्वरी मात्र आता राकेशने जे काही तिच्या आयुष्याशी खेळ खेळलेला आहे, परत राकेशचं नाव न घेता ती सगळं काही सांगते. आई, आता अंजली ताई, एक नराधम असा होता की जो माझ्याबरोबर लग्न करण्याचं नाटक करत होता आणि त्याच्याबरोबर जर माझं लग्न झालं असतं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं, परंतु अर्णव सरांमुळे आज खरंच माझं आयुष्य वाचले. त्यावेळेस मात्र अर्णव सरांना मी खूप दोष दिला
तेव्हा आता अंजली म्हणते की हो ना, माझा चिंटू खरंच अगदी लहानपणी खूप वेगळा होता. जेव्हापासून आमची आई गेली तेव्हापासून चिंटूमध्ये खूप बदल झालेला होता. परंतु अगं ईश्वरी, तू आल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा ते तेज आलं, ते हसू आलं. आणि जो काही आमचा पूर्वीचा हरवलेला अर्णव आहे, तर माझा भाऊ मला खरंच परत मिळाला. आणि हे सगळं काही ईश्वरी तुझ्यामुळे झाले. आणि खरंच आता अंजलीसुद्धा ईश्वरीचे आभार मानते. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की खरंच अंजलीताई किती चांगले आहात. आणि त्यांना शेवटी तो नराधम इतकं फसवतोय, त्याला मात्र आता धडा शिकवायलाच पाहिजे. म्हणून आता राकेशने जे काही सामान आहे तर ते चोरीला म्हणजे जे काही सामान चोरून मात्र ते सगळं काही सामान विकायचं आणि ते पैसे जमा करून मात्र आता ते पैसे सगळे काही आता त्या दादाला द्यायचेत. म्हणजे त्या दादाचं काही दिवस तरी तोंड गप्प होईल असे त्याला वाटत असते. परंतु त्या अगोदर मात्र आता ईश्वरीने त्याचा डाव ओळखलेला असतो आणि सगळ्यांच्या समोर मात्र त्याची बोलती बंद करून ऐन वेळेस आता हे सर्व सामान आम्हाला दान करायचं आहे असे अर्णव सरांबरोबर शक्कल लढून आता सगळ्यांच्या समोर आता राकेशची पूर्णपणे बोलती ईश्वरीने बंद केलेली असते. आता मात्र या राकेशला खूपच राग येतो. राकेशला असं वाटतं की आता हे अर्णव एकीकडून आणि आता ही ईश्वरी एकीकडून माझे सगळे काही रस्ते बंद करत आहेत. आता पैसा यायचा कुठून? त्यामुळे मला काहीतरी प्लॅन करावा लागेल आणि शेवटी यांना धडा शिकवावाच लागेल. असा काहीतरी डाव आता खेळावा लागेल जेणेकरून पैसेसुद्धा येतील आणि ह्या ईश्वरी आणि अर्णवला धडासुद्धा शिकवेल. म्हणून तो आता अर्णवला किडनॅप करण्याचं ठरवतो. परंतु आता अर्णववर इतके दिवस आपण खूप काही प्रयत्न केले, परंतु त्यात मात्र आपले सगळे प्लॅन फ्लॉप झाले. आता मात्र लावण्याला हाताशी धरून आता लावण्याचा वापर करून आपण अर्णवला किडनॅप करायचं आणि हे सगळं काही लावण्यावर येईल असे मात्र आता पुरावे खाली सोडायचे असे मात्र आता राकेशने ठरवलेलं असतं. आता ईश्वरी त्याचा प्लॅनबद्दल सगळं काही तिला माहिती होतं आणि ती राकेशला म्हणते की तू किती काही प्लॅन कर, किती काही झाले तरी आता मी आणि अर्णव सर कधीही वेगळं नाही होऊ शकत. आता तुझ्या तावडीतून मात्र अंजलीताईंना कसं सोडवायचं आता हे माझं मी बघेल. कारण नराधमा तू अंजलीताईला इतकं फसवतो. अंजलीताईंसारख्या अरे बायको तुला मिळाली याचं तुझं नशीब समज. तेव्हा आता तो ईश्वरीला म्हणतो की हो का, आणि जर तू माझ्या आयुष्यात बायको म्हणून आली असती तर त्या अंजलीला मी कधीच उद्ध्वस्त केलं असतं. पण अगं तू माझ्याशी जे काही पंगा घेतलेला आहे तर मी त्या तुझ्या अर्णवला नाही सोडणार. बघत राहा आता अर्णवला कसा धडा शिकवतो. ईश्वरी आता त्याला धमकावते. जर अर्णव सरांच्या केसाला जरी धक्का लागला तर नराधमा मी तुला नाही सोडणार. मी सुद्धा आता अर्णव सरांची बायको आहे. त्यानंतर आता अंजली देवघरामध्ये असते आणि देवाची पूजा वगैरे करत असते. तर ईश्वरी तेथे येते आणि ईश्वरी मात्र आता अंजली ताईबरोबर देवाची पूजा वगैरे करते. तेव्हा अंजली म्हणते की अगं हे बघ इशू, आता आपण मंदिरात जाऊयात कारण बरेच दिवस झाले आपण मंदिरात नाही गेलो. त्यावेळेस आता ईश्वरी म्हणते की हो आपण अर्णव सरांना सुद्धा घेऊन जोडीने आता जाऊयात. तेव्हा आता अंजली म्हणते की हो ना अगं, कित्येक दिवस झाले माझं व्रतसुद्धा पूर्ण होत आलेलं आहे आणि आता आपल्याला देवाच्या दर्शनाला तर जावंच लागेल. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे आता ताई मी सर्व काही तयारी करते. आणि आता राकेशने हे सर्व ऐकलेलं असतं. राकेश म्हणतो की म्हणजे आता हे देवी दर्शनाला जातात तर आता यांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ आहे आणि हे तिघे एकत्र जात असतील तर मात्र आता मी काहीतरी भारी प्लॅन करतो आणि ह्या तिघांनाही एकत्र कसे संपवता येईल. कारण आता ईश्वरीने आपल्याशी पंगा घेतलेला आहे, तिला तर आता सोडायचं नाहीच. म्हणून आता राकेश त्याचे प्लॅन करायला अगदी तयार होत असतो. पण त्याच्या अगोदर ईश्वरीने त्याचा प्लॅन ओळखलेला असतो आणि मामाची मदत घेऊन मात्र आता ह्या राकेशला शेवटी त्या गाडीमध्ये तिने पाठवलेलं असतं. कारण काहीही करून आता राकेशला ह्या गाडीतून घेऊन जायचं आणि आपण दुसऱ्या गाडीतून जायचं. कारण अंजली ताईंबरोबर प्लॅन करून राकेशजींना आपल्याबरोबर दर्शनासाठी घ्यायचं असे मात्र तिने सांगितलेलं असतं. आणि राकेशजी मागून त्या गाडीमध्ये येतील आणि ताई आपण ह्या गाडीमध्ये जाऊयात असे म्हणून शेवटी राकेशला त्याच गाडीमध्ये पाठवण्याचा अगदी आग्रह ईश्वरीने धरलेला असतो. आणि शेवटी मात्र आता हा राकेश ज्या गाडीतून येतो त्याने जे काही करून ठेवलेलं आहे तर त्या खड्ड्यामध्ये तोच जाऊन पडतो आणि शेवटी अर्णवला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन जो काही आहे तर तो त्याचा धुळीस मिळतो. आणि जी काही शिक्षा तो अर्णवला देणार असतो तर ईश्वरी त्या पापाची शिक्षा मात्र आता राकेशला देते. आणि राकेशच आता जी काही शिक्षा त्याला मिळालेली आहे म्हणजे त्याच्या गाडीचा अपघात होतो आणि तोच आता त्या अपघातामध्ये अगदी तोंडावर जाऊन पडतो. त्याला अगदी खूप लागलेलं असते. आणि आता अंजली म्हणत असते की
आता यांना काय झाले. त्यावर तर ईश्वरी म्हणते की काही काळजी करू नका, अंजली ताई राकेशजी एकदम व्यवस्थित आहे, तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या. आता त्यांना कसा धडा शिकवायचा हे आता माझ्याकडे लागले, त्यांची कशी काळजी घ्यायची, मी आहे ना त्यांची काळजी घेण्यासाठी, तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या. म्हणून आता प्रत्येक पापाचा बदला घेत ईश्वरी मात्र राकेशला अगदी धडा शिकवत असते आणि आपल्या बाबांचा जो काही ॲक्सिडेंट केलेला आहे त्याचासुद्धा बदला ईश्वरी राकेशकडून घेते आणि शेवटी त्याला त्याच्या पापाची शिक्षा देते. तेव्हा आता मित्रांनो, अर्णव आणि ईश्वरी शेवटी एक होऊन एकत्र तर येतातच आणि शेवटी अर्णवने ईश्वरीचा बायको म्हणून स्वीकार केलेला असतो आणि ईश्वरीने अर्णवला नवरा म्हणून मानून आता राकेशला दोघांनी एकत्र येऊन धडा शिकवलेला असतो. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. धन्यवाद.